मुळात हे आंदोलन लोकशाही, संविधान, आरक्षण असं कवडीचंही ज्ञान नसणाऱ्या एका खोलचट माणसाच्या हातात हे आंदोलन गेलंय। याचं दुर्दैव आम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे ओबीसी BJNTच्या बांधवांना आहे। अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा। 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय। ही झाली एक बाजू। मनोज जरांगेंची प्रेस मी थोडीशी ऐकण्याचा प्रयत्न केला येताना प्रवासात। त्यांचा दावा होता की आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, 5 पिढ्यांचं वाळवण झालंय। मग 5 पिढ्यांचं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रामध्ये फायदा कुणाचा झालाय हेही मनोज जरांगेंनी दुसऱ्या बाजूला येऊन समजून घेतलं पाहिजे। मुळात हे आंदोलन लोकशाही, संविधान, आरक्षण असं कवडीचंही ज्ञान नसणाऱ्या एका खोलचट माणसाच्या हातात हे आंदोलन गेलंय। याचं दुर्दैव आम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे ओबीसी BJNTच्या बांधवांना आहे। दुर्दैव असं आहे की मनोज जरांगेच्या आंदोलनाला, 8 आंदोलनांना जे काही शासन दरबारी शासनानं जो प्रतिसाद दिलाय, शासनानं जे रेड कार्पेट घातलंय, शासनानं जे लाड पुरवलेत कुणाचे, मनोज जरांगेंचे, ते लाड पुरवण्यामुळं ओबीसी मात्र उद्ध्वस्त झालाय। हे मी अनेक पुराव्यानिशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो। मग ओबीसींना काही से आहे का महाराष्ट्रामध्ये? ओबीसींचं काय म्हणणं आहे का? 2 सप्टेंबरचा GR काढत असताना ओबीसींच्या आरक्षणावर काय परिणाम होईल? आपण 2 मिनटं जरांगे जे बोलतायत त्याच्यावर 2 मिनटं आपण विश्वास ठेवला की आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे। आम्ही गरीब झालो याचं उत्तर ओबीसी मधलं आरक्षण असं आहे का? आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं याचा अर्थ आमच्यावर ओबीसीनी सामाजिक दुजाभाव केला का? आरक्षणाची पॉलिसी ही डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे। एका समाजानं दुसऱ्या समाजावरती दुजाभाव करणं, कमी लेखणं, हीन लेखणं यावरती रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, ही भावना आरक्षणाची आहे। मग आता महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना मी सांगू इच्छितो की मनोज जरांगे म्हणतात की आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळं, आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळं। त्याला उत्तर आहे ना, त्याला उत्तर असं आहे, त्यांचा जो लॅक ऑफ ॲक्सेस आहे किंवा त्यांना जी गरिबी आली, या गरिबीचं कारण हे सामाजिक दुजाभावामुळे त्यांच्यावर गरिबी आली का आर्थिक धोरणांमुळे आली? याचं उत्तर म्हणजे संधींच्या अभावामुळे आली। म्हणजे मग नोकरदारी असेल, बेरोजगारी असेल, मग मराठवाड्याचा अनुशेष असेल, मग सहकारामधलं फेल्युअर असेल, मग पुढाऱ्यांनी संपत्तीचं केलेलं केंद्रीकरण असेल, असे अनेक कारण आहेत ना। गरिबी येण्याला ओबीसीचं आरक्षण कसं जबाबदार? गरिबी येण्याला ओबीसीला कधी मिळालं आणि कशात मिळालं? मनोज जरांगेला माझं एक सांगणं आहे, मनोज जरांगे दादा, तुम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे। मी वेळोवेळी हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतोय। मुळात ओबीसीच्या वाट्याला आजपर्यंत महाराष्ट्रात दर वर्षाला बजेट होतं। यावर्षी बजेटची अमाऊंट 6 लाख करोड नियर अबाउट आहे। तर या 7 लाख 6 लाख करोडमधलं 0.6% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र शासनानं दिलंय, 0.5%। आणि मग 0.5% जर मनोज जरांगेची सगळी शासनकर्ती जमात जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाली तर त्याचा काय परिणाम होतो हे उत्तर मनोज जरांगेकडे नाही। ह्याला मनोज जरांगेला ह्यातलं काही कळत बी नाही, आडानचोट माणूस आहे तो। पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कळू नये, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या आमदारांना कळू नये। जरांगेंची मागणी मान्य करायची करा, पण त्या मागणीचा परिणाम काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर लोकनियुक्त सरकारकडे आहे। आणि काय परिणाम झाला मी तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगू थोडक्यात। पुण्यामधल्या नगरपालिकेच्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मराठा कुणबी ओबीसीच्या जागेवर किती निवडून आले याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी।
पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी इज इक्वल टू कोणतरी बलुता आलुता असायचा, तो आता ओबीसीच्या पुढं मराठा कुणबी किती निवडून आला याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव होतं, ते कुणी घेतलं, त्यांना दाखला कधी मिळाला, ते ओबीसीमधून निवडून आले होते का, मग ते ओबीसीच्या राखीव असलेल्या अध्यक्षपदावर कसे गेले. पुण्याच्या बाजूला उरळी देवाची म्हणजे फुरसुंगी जवळची एक नगर परिषद अस्तित्वात आली, तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या, त्या 9 पैकी 9 जागा त्याच्यामध्ये ओबीसी कोण दिसतो का. म्हणजे असे अनेक परिणाम आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्र शासनाकडे नाही. मनोज जरांगेंच्या मागण्यांचं उत्तर ओबीसी मधून समावेश हे नाही.